यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घाटंजी शहरातील एका सराईत गुन्हेगाराला 2 धारदार तलवारीसह अटक करून मोठी कारवाई केली आहे। आरोपीकडून 2 तलवारी आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 4,72,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपींचा शोध व अवैध धंद्यावर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार घाटंजी येथील सराईत गुन्हेगार अविनाश उर्फ इसम अनिल जाधव हा 2 धारदार तलवारी घेऊन पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून येवलावारी गावाच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित कार अडवली। झडती दरम्यान कारच्या डिक्कीत प्लास्टिकच्या पिशवीत लपवून ठेवलेल्या 2 धारदार लोखंडी तलवारी आढळून आल्या। पोलिसांनी दोन्ही तलवारी आणि कार जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 2 तलवारी किंमत 1,000 रुपये प्रत्येकी आणि पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार किंमत 4,70,000 असा एकूण 4,72,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस हवालदार सुनील खंडागडे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, पोलीस शिपाई रजनीकांत मडावी, नरेश राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे।